लोहार जो समाज आहे या समाजाची उत्पत्ती कुठून झाली? सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की लोहार समाजाने एक मानव जातीला कायम एक मोठ्या भावाची भूमिका बजावलेली आहे. म्हणजे ज्या वेळेपासून मानवाने शेती चालू केली तर त्या काळापासूनच त्याच मानवातील काही समाज हा शेतीची अवजारे बनवायला चालू झाला. मग त्यातूनच आपण त्यावेळेसचे अवजारे जसं की खुरपा असेल, कुदळ असेल, मग अशा पद्धतीची अवजारे त्या ठिकाणी तयार झाली. तोच एक आपण त्याला पण एक लोहार समाज म्हणू शकतो. बरोबर. लोखंडी काम करणारा. लोहार समाजाची उत्पत्ती जर आपण बघायला गेलं तर मग त्याचा अथर्ववेदात उल्लेख येतो. मग अथर्ववेदामध्ये लोहार समाजाला विश्वकर्मा पांचाळ ब्राह्मण म्हणून असा उल्लेख आहे. लोहार समाज हा ब्राह्मणाची का उपमा दिली असेल बरं? लोहार समाज तर सध्याच्या वर्णव्यवस्थेत क्षत्रिय येतो. जे बघा, गरजेनुसार कधी पण लोकांची व्हॅल्यू ठरत असते. त्यावेळेस लोखंड बनवणं किंवा त्यावेळेस दैनंदिन जीवनाच्या गोष्टी बनवणं संपूर्ण समाज हा लोहार समाजाच्या वर डिपेंड होता. बरोबर. त्याच्यामुळं लोहार समाजाला त्या समाज व्यवस्थेमध्ये एक चांगल्या पद्धतीचं स्टेटस होतं. म्हणजे जर वेदांचं जर म्हणलं तर आपण एक संस्कृत श्लोक येतो लोहार समाजाचा, विश्वकर्मा कुलोह जातस्य गर्भस्य ब्राह्मण. विश्वकर्माचे जे लोक आहेत गर्भापासूनच ब्राह्मणचा दर्जा आहे त्याला.